आपण जे शब्द वापरतो, सकारात्मक विचार, पॉझिटिव्हिटी, मॅनिफेस्टेशन, इच्छाशक्ती, नक्की हे काय आहे? तुम्ही काहीतरी मनामध्ये विचार केलाय आणि तो समोरून आपोआप खरा झाला आणि त्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. समजा मला कटरीना कैफ आवडते, तर मला तिच्यासोबत लग्न व्हावं. पण मी त्याचं नुसतंच मॅनिफेस्टेशन करतोय, आर्जवानी मला कटरीना कैफ मिळालीच पाहिजे वगैरे असं. तर मग हे कुठेतरी आपल्याला समजायला हवं का की कोणती गोष्ट अचिवेबल आहे, अचिवेबल नाही? खूप मनापासून असेल तर गोष्टी होतात, खरंच होतात. मे बी ते आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा होतात काही वेळा. एक पोझिशन असते ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिटर असतात 4 जण. 4ही मनामध्ये तीच भावना आहे. इथं मॅनिफेस्टेशन सुरू झाले. ब्रह्मांड या 4 पैकी कोणाला साथ देतं, नक्की कसं काम करतं? आपल्याला हवी आहे ती गोष्ट बाय हुक और क्रुक मिळते. माझ्यासोबत असं झालेलं आहे. इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस मला शाहरुख खान म्हणतो आपण, एक दिवशी मी या बॉलिवूडचा किंग बनणार वगैरे, किंवा कृती सनन जिने लिहून ठेवलं होतं की मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. आलिया भट आणि रणवीर कपूर. आलिया भट लहानपणापासूनच म्हणायची की मला रणवीर सोबतच लग्न करायचंय. सो हे एक मॅनिफेस्टेशनचेच काही एक्झाम्पल आहेत. काही लोकांच्या आयुष्यात ते मॅनिफेस्टेशन फॉलो नसतात करत, पण गोष्टी होत असतात. हा पत्ताच नसतो की मी मॅनिफेस्टेशन करतोय. जर झटपट श्रीमंत व्हायचं असेल किंवा पैसा चांगला कमवायचा असेल तर एक फ्री टिप तशा मी देते, सगळीकडे दिलेल्या आहेत. मॅनिफेस्टेशन करण्यासाठी मी काय करायला पाहिजे, असे काही रूल्स किंवा टूल्स आहेत का? याच्यावर काही सायंटिफिक स्टडीज, डॉक्युमेंट किंवा युनिव्हर्सिटीने काही केस स्टडीज केल्या आहेत का? माझा एक रूममेट होता, त्याने इंजिनिअरिंग सोडली, त्याला स्पर्धा परीक्षा करायची होती. त्याने अक्षरशः भिंतीवर लाल दिव्याची गाडी किंवा चांगले चांगले सुविचार असं वगैरे लावून ठेवलं होतं की मोटिवेशनमध्ये. पण झालं असं की त्याच्याकडून ते अजूनही क्रॅक झालेले नाही. तर मग त्याचं मॅनिफेस्टेशन चुकलं का, किंवा त्याच्याकडून काय कमी पडतंय? मग हे कसं समजेल की मी जो विचार करतोय तो बरोबर करतोय की नाही करतोय? स्वागत आहे माधुरीजी TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच बोलावल्याबद्दल मला इथे बोलण्यासाठी ह्या विषयावर मॅनिफेस्टेशन. काही लोक त्याला कल्टमध्ये जोडतात, काही लोक त्याला सायकोलॉजिकल गेममध्ये जोडतात. परंतु मॅनिफेस्टेशन नक्की काय आहे, ते कसं काम करतं, ह्या गोष्टीवर आपण जास्त बोलणार आहे. तुमचे भरपूर पॉडकास्ट पण मी बघितलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर केले आहेत. परंतु मला आज ते जास्त काढायचे तुमच्याकडून, जे तुम्ही अजून कुठे सांगितलेलं नाही. येस. आणि दुसरा प्रश्न माझा खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याआधी पहिला प्रश्न लोकांना समजण्यासाठी की आपण जे शब्द वापरतो, सकारात्मक विचार, पॉझिटिव्हिटी, मॅनिफेस्टेशन, इच्छाशक्ती, नक्की हे काय आहे? सो मॅनिफेस्टेशन असं म्हणायचं झालं तर आपली स्फूर्त इच्छा, म्हणजे मनापासून एखादी गोष्ट हवी आहे त्यालाच, आणि ती मिळणे, ह्याला मॅनिफेस्टेशन असं आपण म्हणतो. सो इंग्लिश शब्द मॅनिफेस्टेशन, बाकी तसं काही हे नाही आहे त्याच्यामागे. सो आपण समजा छोट्यातली छोटी गोष्ट मी आत्ता सांगत होते की फूड, आपल्याला काहीतरी छानसा पदार्थ खावासा वाटतोय, असं मनापासून इच्छा झाली आहे आणि त्या दिवसाभरात असं काहीतरी घडून तो तुमच्यासमोर आला. यालाच साध्या शब्दामध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये मॅनिफेस्टेशन असं आपण म्हणतो. कारण तुम्ही काहीतरी मनामध्ये विचार केलाय आणि तो समोरून आपोआप खरा झाला. त्याच्याकरिता तुम्ही खूप काही कष्ट केले नाहीत किंवा मनात एकदा फक्त विचार केलाय आणि विसरूनही गेलाय, पण तो विचार जो आहे ना तो खूप डीपमध्ये सबकॉन्शियसपर्यंत पोचलाय. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे कसा, तर मी तुमच्याशी बोलते आणि माझ्या डीप इनसाइड माइंड काहीतरी वेगळं चाललं आहे, ते सबकॉन्शियस मधलं असतं. ओके. सो त्यामध्ये जे जे विचार जातात ते खरे होतात आणि त्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. असा तो एकूण सोप्या शब्दात सांगायचा विषय झाला. आणि हे माझ्याबरोबर खूप आधीपासून नॅचरली होत होतं, सगळ्यांच्या बाबतीतही होतं. पण त्याबरोबर आपल्या विचार, म्हणजे मला जर काहीतरी हवं आहे त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त तेवढाच विचार माझ्या मनात असायचा, त्यामुळे ते व्हायचं. आणि मग काय लोक म्हणतात कसं की मी पण असे विचार करतो, तसे होत नाहीत. तर तेवढा डीप विचार आहे का, हा आहे त्याच्यावर. डीप म्हणजे मनापासून, विथ भावनांबरोबर तुमच्या उत्स्फूर्त विचार एखाद्या गोष्टीचा. काहीही हवं आहे असं म्हणल्यावर किती उत्स्फूर्त आहे तुमच्या मनापासून, किती तळमळ आहे ती मिळवण्याची, किती आर्जव आहे त्या मागे मिळवण्याचा. तर
तो जो असतो ना, ती खूप मनापासूनची जी भावना असते ना, तीच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते. म्हणजे युनिव्हर्स, जिथे आपण म्हणतो आपल्यापेक्षा हायर पॉवर आहे जगामध्ये, नाही सगळ्यांना माहिती आहे. ती नैसर्गिक पॉवर म्हणा, त्याला देव म्हणा, किंवा अजून तुम्ही ज्या शब्दामध्ये त्याला मानत असाल ते म्हणा, तर ती पॉवर तुमच्यासाठी ती गोष्ट हव्या तशा पद्धतीमध्ये आणून समोर ठेवते. जसं की मी रिसेंट ह्याच्यामध्ये असं माझं ॲफर्मेशन असं की आधी माझ्या बाबतीत पण ॲफर्मेशन खरी व्हायची नाहीत, पण मला काय कळायला लागलं की त्याच्याबरोबर फिलिंग हवीत. नुसतीच बोलायचे मी, नुसती बोलून काही खरी होत नाहीत. भावना जशा असतात ना तशा. आता मला काय होतं, मला मल्टिपल पॉडकास्टमध्ये समोरूनच कॉल येतात आणि होत आहेत. तर लिटरली या महिन्यात 5 पॉडकास्ट केलेत मी. सो हे आपणून झालंय. मागच्या महिन्यामध्ये मलाच माहिती नाही, मी थोडीशी मे बी नाही केले, म्हणजे कारण इच्छाच नाही झाली ती मनातनं. हां, म्हणजे एक वगैरेच पॉडकास्ट झाला मागच्या महिन्यात. पण मला माहिती आहे की मला हे केल्याने चांगल्या गोष्टी होणार आहेत किंवा मला हे करायचं आहे. सो इन जनरल माझी एनर्जी जेव्हा छान असते तेव्हा आपणच म्हणतो, मी जसं आपण मगाशी डिस्कस केलं बॅक ऑफ द कॅमेरात, तसं आहे. माझी एनर्जी वाढली, आपोआप समोरून सगळ्या गोष्टी छान छान व्हायला लागल्यात. सो एनर्जी हाही एक मोठा फॅक्टर आहे या सगळ्यामध्ये, मॅनिफेस्टेशनमध्ये. सकारात्मक एनर्जी तर ती आपल्याला मिळाली, आपल्याकडे असल्यापेक्षा सुद्धा ती अजून कोणत्या वेगवेगळ्या मार्गाने आपण ती मिळवत असतो. ती जास्तीत जास्त वाढली की सगळ्या गोष्टी मनासारख्या होत जातात आपल्या. आणि मग त्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्यापर्यंत, सुरुवात छोट्यापासून असते कशाचीही. मग तुम्ही अगदी लाईफ पार्टनर म्हणा, आयुष्यातले घर, गाड्या, हे ऐहिक वस्तू म्हणा, किंवा तुम्हाला कोणीतरी जगातलं खूप छान व्यक्ती, मोठा व्यक्ती बनायचे असं म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, ते घडतं. मी नुसती बोलून मी पुस्तकं लिहिली आहेत असं माझी ॲफर्मेशन आहेत या वर्षाच्या सुरुवातीपासनं. तर मला समोरूनच पब्लिशरचा फोन आला काल परवा. म्हणजे मी 3-4 दिवसापूर्वी डोक्यात आणलं होतं की मला पुस्तक आता रिलीज करायचं आहे माझं. पब्लिशरचाच फोन आला, विषयच संपला. सो हा एक म्हणजे थोडक्यात तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. तुम्ही रिलेटेबल एक्झाम्पल पण दिलेत की मॅनिफेस्टेशन नक्की कसं काम करतं आणि नक्की काय आहे. अजून डीपमध्ये जाऊ आपण. जसं तुम्ही सांगितलं ना की आता 3-4 पॉडकास्ट मी केले ह्या महिन्यामध्ये, आणि तसं तुमची ती मॅनिफेस्टेशन तुम्ही केलं होतं. तसंच काहीच एक अनुभव जस्ट मला आला. माझे जवळपास 20 एपिसोड झालेत आत्तापर्यंत, आणि माझी एक मनात सुप्त इच्छा होती की कोणीतरी मराठी अभिनेत्याने मला मेसेज करावा, माझं काम बघावं, आणि ते बघून मला त्यांनी स्वतःहून मेसेज करावा की मला तुमच्या पॉडकास्ट शोमध्ये यायचं आहे. असं वाटायचं 2-3दा असं वाटून गेलं की प्रबळ वाटलं की बाबा यायला पाहिजे कोणीतरी एकदम मोठा मराठी ॲक्टर. आणि लास्टमध्ये आम्ही जो पॉडकास्ट रिलीज केला संजय खापरे सरांसोबतचा, तो एक मॅनिफेस्टेशनचा रिझल्ट होता का, हा मला तुमचा प्रश्न असणार आहे. कारण मी ती सुप्त इच्छा जी माझी मनात होती की मराठी ॲक्टर कोणीतरी यावं, 2-3दा बोलल्या पण गेलं माझ्याकडून ते, आणि ते आले, त्यांचा मेसेज आला आणि त्यांनी माझं भरभरून कौतुक सुद्धा केलं की तुझा ग्राफ खूप चांगला चाललेला आहे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. मी हे जे केलं हे मॅनिफेस्टेशनच होतं का? हो, हे यालाही मॅनिफेस्टेशनच म्हणतात. कारण मनात इच्छा आली आणि मग एनर्जी जे म्हणते ना, चांगल्या मनाने तुम्ही तो इच्छा मनापासून केली की हां माझ्या इथे आता यायला पाहिजे, एवढं मी केलंय, तर ह्याच्या पुढे आता जर ॲक्टर मराठी कोणी आला तर ते खूप छान होईल, म्हणजे मला आवडेल असं. हे तर ती एवढी जास्त चांगली इच्छा होती की मनात जे विचार करतो तेच युनिव्हर्सला पोचतात, तेच देवापर्यंत पोचतात. कारण एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये एकच आहे, जो आत्म्यामध्ये असते तो सेम आहे. सो तो एनर्जी कनेक्ट झाला आणि म्हणजे ते असं कनेक्ट होतं की जो माणूस येणार असतो ना त्यांना पण ते करायची इच्छा असते, ती शोधात असतात, आणि तुमच्याकडनं ती विचार गेला, त्यांच्याकडनं तो विचार आला, ते कनेक्ट होतं. म्हणजे एनर्जेटिकली कसं कनेक्ट झालं म्हणायचं तर काय चालतं, युनिव्हर्स कसं काम करतं, तर ते एनर्जी ह्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे माझी प्रबळ इच्छा आणि युनिव्हर्सला जाणे, युनिव्हर्स ज्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचवतं त्याच्या मनात ती भावना जागृत करतं आणि मग तो स्वतःहून आपल्याला ॲज अ रिझल्ट म्हणून. एक्झॅक्टली. किंवा त्या माणसाच्या मनातही ते चालू असतं आणि त्या एनर्जी फ्रिक्वेन्सीज मॅच होतात आणि ते तुमच्याकडे आपोआप कनेक्ट होतं
आणि तुम्हाला स्वतःहूनच आला, तुम्ही तेही इच्छा केली होती की स्वतःहूनच समोरच्यानी यावं आणि गोष्ट होऊन जावी. स्वतः मी पण आता मॅनिफेस्टच करते की माझ्याकडे सुद्धा मराठी ॲक्टर्स, ॲक्ट्रेस और हुएवर आहे ते येतील आता. तुमचं मॅनिफेस्टेशनची पॉवर कदाचित खूप जास्त आहे, तुम्हाला त्यातले पाळ्यामुळे कळलेलं सुद्धा आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की तुम्ही काहीही मिळवू शकता, अशी तुमच्याकडे पॉझिटिव्ह वाईब आहेत असं मला जाणवले. ऑफ कॅमेरा गप्पा ज्या मारल्या आपण त्यामध्ये मला लक्षात आलं की तुमचा ऑरा किती पॉवरफुल आहे आणि तुम्ही काही गोष्टी मॅनिफेस्ट करून प्राप्त करू शकता. कदाचित तुम्ही हेच शिकवण्याचं काम करताय. हो, हेच शिकवण्याचं काम करते. नक्कीच. आता माझा दुसरा प्रश्न, मी जसं म्हटलं होतं पॉडकास्टच्या आधी की रिलेटेबल असणारे प्रश्न आणि असे सगळे प्रश्न असणारे पुढचे. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे की जॉब करणारे, समजा एक आपण त्यांचं एक एक्झाम्पल घेऊ की एक पोझिशन असते ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी, त्याच्यासाठी कॉम्पिटिटर असतात 4 जण. त्या 4 जणांच्या मनात मॅनिफेस्ट तेच केलं असतं की माझं प्रमोशन व्हावं, ती जागा मिळावी. 4 मनामध्ये तीच भावना आहे. इथं मॅनिफेस्टेशन सुरू झाले. आता हे नक्की ब्रह्मांड या 4 पैकी कोणाला साथ देतं, नक्की कसं काम करायचं? ओके, आता हे आहे, प्रत्येकाच्याच मनात असतं की माझं काहीतरी चांगलं व्हावं, माझं मोठं व्हावं, मला हे प्रमोशन मिळावं. जो ह्याला मिळणार नाही म्हणतो तो सगळ्यात खाली जातो. 4 पैकी ज्याच्या मनात हे असेल की मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे, ह्या सगळ्यांचा असं नाही आहे, म्हणजे लॉजिकल विचार करून जे विचार करत असतात त्यांना 100% मिळेल असं नाही. पण जेव्हा तुम्ही कामही करताय आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छाशक्ती पण आहे की मला मिळणारच आहे, हा जो विश्वास, कॉन्फिडन्स असतो आपल्याकडे, त्या माणसाला ते मिळतं. म्हणजे तळमळ ते मिळवण्याची आणि पॉझिटिव्हिटी त्याच्याबरोबरची. म्हणजे मला मिळेल की नाही हे जिथे असेल ना त्याला नाही मिळणार, तो गेला, एक जण जातो. मला म्हणजे कम्पॅरिझन जर केलं तो बाजूला पडतो आणि प्रत्येक माणसामध्ये हे असतंच कुठेतरी. आणि ज्या माणसाच्या मनात त्या क्षणांमध्ये ते नसतं त्याला ते मिळून जातं. म्हणजेच मी म्हटलं एनर्जी, अगेन वी आर कनेक्टेड टू एनर्जी. जेवढ्या हाय एनर्जीने तुम्ही ते विचार कराल की मला हे प्रमोशन हवं आहे, त्यासाठी मी काही पण करेन, म्हणजे माझी करायची तयारी आहे, काम करायची तयारी आहे, हायली एनर्जेटिक पॉझिटिव्ह विचार करायची तयारी आहे, तो जे विचार करेल त्या एका माणसाला ते प्रमोशन मिळणार 100%. आणि जर दोघांचं झालं तर दोघांनाही रूल बदलून मिळतात. हे सेम कंडिशन जर दोघांच्या बाबतीत असेल तर रूल बदलतात कंपनीचे. हे पण आहे. एनर्जी हा विषय असा असतो की आपल्याला हवी आहे ती गोष्ट बाय हुक और क्रुक मिळते, कारण ब्रह्मांडातनं ते रूल्सही, म्हणजे जे न बदलणारे रूल असं आपण जे म्हणतो ना, तेही बदलतात. आणि हे मी पाहिलंय म्हणजे माझ्या आयुष्यात तर खूप पाहिलंय. इम्पॉसिबल आहे, रूल बदलून मिळालेत माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्यावर मी त्यावर एक येणारच आहे की तुम्हाला काय काय उदाहरणं अनुभवायला आलेत की अशा एखाद्या व्यक्तीने कल्पना देखील नसेल केली पण ते मिळाली. आपण येऊ त्या प्रश्नावर. हो नक्कीच. परंतु मला एक आठवलं, माझं आत्ता जस्ट आठवलं मला की माझ्यासोबत असं झालेलं आहे. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळेस मला घरची हलाखीची परिस्थिती होती, फीस भरू शकत होतो अशी काही कंडिशन नव्हती. तर तिथे एक TFWS नावाची एक स्कीम असते, म्हणजे तुम्ही जर टॉपर असाल, हुशार असाल तर तुम्हाला ती जागा मिळते 60 पैकी 3 जणांना. ओके. माझं बाय हुक अँड क्रुक, जसं तुम्ही म्हटलं की मला पहिल्या राऊंडमध्ये माझा फॉर्म सबमिटच झाला नव्हता, त्यामुळे माझा राऊंड गेला. पण माझ्या मनात खूप दाट इच्छा होती की इंजिनिअरिंग करायची, माझा स्कोअर चांगला आहे, परंतु मला TFWS आता मिळतं की नाही माहीत नाही. मी खूप इच्छाशक्ती केली, देवाचा उपवास वगैरे, पण त्याचंच हे पार्ट झालं मॅनिफेस्टेशनचं की मी नवस सारखं गोष्टी केल्या. आणि प्रबळ इच्छाशक्तीने असं झालं की काही गोष्टी युनिव्हर्सिटीने चेंज केल्या. जी TFWSची जागा एका मुलाने कॉलेज चांगलं नाही म्हणून सोडली, ती जागा माझ्या नशिबाने आली माझा दुसरा फॉर्म सबमिट झाल्यानंतर. म्हणजे हे एकदम अशक्यप्राय गोष्ट होती आणि ती युनिव्हर्सने चेंज केली, स्पष्ट जाणीव आत्ता मला झाली तुमच्या ह्या एक्झाम्पल. सो मॅनिफेस्टेशन काम करतं आणि माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतोय ह्या चर्चेमुळे. ग्रेट. बापरे, आता खूप सारे प्रश्न येतात, तुम्ही खूप सारे पैलू उघडलेत. तसंच आता जे एक्झाम्पल घेतलं मी जॉबच्यासाठी की 4 जणांचं टार्गेट एकच होतं, तसंच आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असताना अगदीच मेकॅनिकलमध्ये चांगल्या मुलींची संख्या कमी होती आणि माझी चांगली मैत्रिणी व्हावी अशी 4 जणांची इच्छा असते. पुन्हा ब्रह्मांडात असंच काम करतो म्हणजे. ओके, सो मला जे घ्यायचं मी ते घेतलंय. ओके, पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण. तुम्ही जर सांगितलं की आर्जवाने हाक मारावी लागते तेव्हाच ते मिळतं, नुसतीच इच्छा बोललो आणि ते तशी पण काही होत नाही. त्याच्यातून एक गोष्ट समजते की त्याचे काहीतरी रूल्स आहेत किंवा काही टूल्स आहेत. सो मॅनिफेस्टेशन करण्यासाठी मी काय करायला पाहिजे, असे काही रूल्स किंवा टूल्स आहेत का?
हो, आणि तेच मी शिकवण्याचं काम करते ॲक्च्युली, असं तुम्ही थोडक्यात सांगू शकता. हो, मी तेच सांगते आता. तर सकारात्मक राहा हे थोडंसं माझ्याकडनं बोललं जातं. सकारात्मक राहा याचा काय अर्थ आहे? जर एखादी गोष्ट आता जॉबमध्ये प्रमोशन मिळवायचं, जसं आपण मगाशी म्हटलं, तर ती जी गोष्ट आहे ती मिळवण्यासाठी मला फक्त डोक्यात एवढंच येतं की मला प्रमोशन हवं आहे. त्याच्याबद्दल मला फक्त सकारात्मकच विचार येतात की त्यासाठी जे करायला लागेल ते मी करायला तयार आहे, मला प्रमोशन हवं आहे, बाय एनी हाऊ मला ते हवं आहे. आणि त्यावर आपण लॉजिकली विचार काही करत नाही आहे, तेव्हा ते मिळतं. आता लॉजिकल विचार हे प्रत्येकाच्या मनात येतातच, म्हणजे मेजॉरिटी. आता समहाऊ काही लोकांना येत नसतीलही, कारण मीही त्याचं एक थोडंसं एक्झाम्पल आहे की मला जर करायचं आहे ना तर मला येत नाही, म्हणजे असं काही डोक्यात येत नाही की हे होणारच नाही. मी कायम त्याच पद्धतीनेच बोलायला जाते, करायला जाते की हां मला हे पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी जे करायला लागेल ते करायची माझी तयारी आहे. आणि माझी ती लगेच सरेंडरसुद्धा करून टाकते. हे मला पाहिजे आहे, सरेंडर याचा अर्थ माझ्या हातात काय आहे ते मी केलं, त्याच्या पुढे काय होणार आहे हे मला माहिती नाही आहे. मग ते मिळालंच पाहिजे ह्या भावनेने बसलं आणि नाही मिळालं की मी त्याचा त्रास वेगळा होतो, फळाची अपेक्षा नाही. हां, मग ते ह्याचा श्लोकच आला त्याच्यामध्ये की कर्म करा आणि कर्म इतकं मनापासून करा आणि फळाची अपेक्षा नका करू. तुमच्या प्रयत्नांना तुम्ही जेवढ्या मनापासून ते केलंय तशा पद्धतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. सो हे एक टूल आहे. हो, ते एक झालं. बाकी मोडॅलिटीज भरपूर आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन मधल्या. आता मनामध्ये विचार करणं, त्याच्याबद्दल भावना आणणं, त्याच्यानंतर फिलिंग म्हणजे आस्क फिलिंग, विचार करणं त्याच्याबद्दलचा की मला हे हवं आहे, म्हणजे आपले विश्वास असं म्हणतो ना आपण त्याला, विश्वास ठेवणं. आता एखादी गोष्ट इम्पॉसिबल आहे पण त्यावर विश्वास जर तुम्ही ठेवला की हां हे मी करू शकते, ती भावना, तो विश्वास, ती कृती ही तुम्हाला रियालिटीमध्ये आणतं. कृती ही सगळ्यात महत्त्वाची आहे, बसून नाही मिळत काही. मी सगळीकडे सांगतेच, कर्म आहेच, कर्माच्या शिवाय काही नाही आहे. पण ह्या 4 गोष्टी असल्या की आपोआप ते होत असतं, याची जोड. हां, ह्याची जोड. आणि मग त्याच्यात पॉझिटिव्ह राहण्यासाठी काही आपण मोडॅलिटीज वापरू शकतो, जसं की होपोनोपोनो आहे माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी सांगते, EFT आहे, मेडिटेशन आहे, शांत श्वास घेतल्याने सुद्धा आपले स्ट्रेस नाहीसे होतात, ब्रिदिंग आहे बेसिकली, स्लो ब्रिदिंग. आता ह्या सगळ्या गोष्टी मोडॅलिटीज म्हणायची, हे ब्रिदिंग हे मोडॅलिटी नाहीच आहे खरं, बाकीच्या 3 गोष्टी आहेत एक वेळ असं म्हणू शकेन. कारण श्वास तर आपण नॉर्मल घेत असतो, श्वासांच्या गतीने सुद्धा गोष्टी बदलतात आपल्या आयुष्यामध्ये. मी अनुभवलं आहे, मी केलं आहे. आणि त्यामुळे जस्ट आत्ता आठवलं म्हणून सांगते की मी जेव्हा हे सुरुवात केली होती करायला, श्वास अर्धे घ्यायचे मी, म्हणजे छातीपर्यंत श्वास, म्हणजे धडधड जास्त असायची, टेन्शनच खूप विचार करून, BP होता त्याच्यामुळेच ते आलं होतं. तर अर्धे श्वास म्हणजे, पूर्ण श्वास म्हणजे पोटापर्यंत श्वास असले पाहिजेत, पूर्ण लांब श्वास, तसे आपण कधीच घेत नाही जनरल. म्हणजे विचारांच्या इतका गती असते आपल्यामध्ये, तर ते पूर्ण होतच नाहीत श्वास. त्याबद्दल सांगणारा एक व्हिडिओ माझ्या समोर आला त्यावेळी, डॉक्टर पियुष प्रभात यांचा. ते खूप फेमस आहेत यूट्यूबवर, ते स्वतः डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक. आणि त्या व्हिडिओनंतर माझी श्वासांची गती बदलली, माझा खूप फायदा झाला. आणि मॅनिफेस्टेशन इज दॅट की माझ्या कोचिंग कम्युनिटीमध्ये ते आहेत आणि ते मला भेटले रिसेंटली. सो दॅट इज ट्रिमेंडस. 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत त्यांचे. सो आणि असे भेटलेत ते आत्ता, म्हणजे दॅट वॉज अ ग्रेट मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यातनं माझ्या आयुष्यात फरक झाला आणि तो माणूस मला समोरून भेटला. आणि असे त्यांनी एक अवॉर्ड घेतलं, मी एक अवॉर्ड घेतलं सोबत, असा एक विषय झाला तो. सो इट वॉज ट्रिमेंडस. आणि ती एनर्जीच खूप भारी आहे त्यांची, हे मी बघितलं. सो मला हे जस्ट आठवलं म्हणून सांगायचं वाटलं की इमिजिएटली म्हणजे हे श्वासांचं महत्त्व त्याच्यातून कळलं आणि त्या गोष्टी होत गेल्या. तर ह्या सगळ्या मोडॅलिटीज म्हणायचं झालं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हे सगळं आपण करतो. ग्रॅटिट्यूड एक आहे, म्हणजे जे आहे आपल्याकडे ना त्याच्यासाठी त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशननी, फोकसनी बघायचं, थँक्यू म्हणायचं त्याला. आपलं म्हणजे जनरल सगळ्यांचा काय असतो विषय की काय नाही आहे ते आपण आधी पटकन बोलतो आणि त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन असतं. त्यामुळे काय हवं आहे ते मिळतच नाही ना, कारण आपण कॉन्सन्ट्रेशनच पूर्ण नाही आहे त्याच्यावर केलं आहे.
आपल्याला काय हवं आहे त्याच्यासाठी आपण थँक्यू म्हणत राहिलं पाहिजे. आधी जे आहे त्याला आधी थँक्यू म्हणा, आणि जे हवं आहे त्याला मग थँक्यू म्हणायला सुरुवात करा. ते नसलं तरी थँक्यू म्हणायला सुरुवात करा. आपोआप ती फ्रिक्वेन्सी मॅच होत जाते. आहे ह्याच्याने आपल्याला एक रिलॅक्सेशन असतं मनामध्ये. जसं की घर आहे राहायला, माझ्याकडे जेवायला अन्न मिळतंय मला, मग आपण इथे रिलॅक्स असतो राईट, की हे सगळं आपल्याला नॉर्मली मिळते. त्याच्याबरोबर माझ्याकडे कार आहे हे आपण म्हटलं त्याच्यासोबत नसताना, तर ती जी एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती थोडी हळूहळू तिकडे जाते. लॉजिकल सांगते मी कसं होतं ते. कार घेण्याच्या दिशेने जाते, आणि ते रोज केलं की ती एनर्जी वाढते आपली, ती मॅच होते एक दिवशी एनर्जी, आणि तुम्हाला कारही घेऊन जाते, मिळून जाते. असा विषय होतो तो बॅकग्राऊंडचा. सो ग्रॅटिट्यूड एक पद्धत आहे त्यातली. सो ह्या सगळ्या मोडॅलिटीज आहेत जे आपण वापरून ते शिकायला लागतात ऑफकोर्स, कारण सगळीकडे तुम्हाला आता बघायला मिळेल ह्या सगळ्या गोष्टी. पण अगेन मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले तेव्हा मला असं समजलं की कोणीतरी गुरु आयुष्यात असणं गरजेचं असतं हे सगळं करताना. आणि जेव्हा मी हे करायला लागले तेव्हा आपोआप समोरून माणसं येत गेली. म्हणजे माझे गुरु मला असे मिळाले, आणि त्यांच्यामुळे मी जी काही आज बनले ती त्याच्यामुळे बनले नक्कीच. की पैसेही त्याच्याने मिळवायला लागले, चालू पण त्यांच्यामुळेच केलं. एका गुरुमुळे चालू केलं, दुसऱ्यामुळे पैसे मिळवले. सो बोथ आर इक्वली हे आहेत. आणि एनर्जी जबरदस्त कनेक्ट होते त्यांच्याशी सुद्धा, त्या माणसांची ज्यांच्याकडनं मी शिकले. आणि मग मी प्रत्येक माणसाकडनं शिकते. म्हणजे असं नाही की एकच कोच हे केल्याचं, पण मेंटर पैसे देऊन घ्यावा हे त्याच्यासाठी म्हणते, कारण ती त्यांची एनर्जी असते ती आपण म्हणजे डिस्ट्रीब्यूट होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या एनर्जीमुळे गोष्टी आपल्याला कळायला लागतात, त्यांचा अनुभव, त्यांचे ह्या सगळ्या गोष्टी आपला वेळ वाचवतात. शिवाय करेक्ट टेक्निक, म्हणजे जेणेकरून जास्त वेळ लागणारी गोष्ट लवकर पण मिळते. येस, एक्झॅक्टली. आणि त्यांची वेल विशेस, म्हणजे माझा आशीर्वाद म्हणतो. येस, आशीर्वाद म्हणतो त्याला. तर माझे जे कोच आहेत तर ते म्हणतात एव्हरी कोच युनिकॉर्न कोच. सगळे माझ्याकडे येतील ते कोच होणारच आहेत युनिकॉर्न, असं त्यांचं हे आहे. पण ती त्यांची भावना आहे, मनापासूनची भावना आहे. त्यामुळे एव्हरीवन इज गोइंग टुवर्ड्स दॅट. जे कम्युनिटीमध्ये येतात त्या प्रत्येक माणसाला ते यश मिळत जातं. आणि मलाही ती म्हणजे 2 मिनिटात होता अशी गोष्ट नाही आहे. इट्स अ प्रोसेस. मी प्रयत्न केले, 6 महिन्यानंतर मला ते ब्रेक थ्रू मिळाला, आणि मग जे वाढत गेलं ते वेगळ्याच पद्धत. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो, पण ते होतं. आणि मीच आणि माझ्या इकडे जे लोक येतात त्यांनाही तसंच आहे की मी हे स्वतः सरळच सांगते की माझ्याकडे आला तर तुम्हाला 100% रिझल्ट हा मिळणारच. चला आपण त्याच प्रश्नावर येऊ थेट, डायरेक्ट. म्हणजे लोकांना थेट घुसेल तो प्रश्न की तुमच्या ॲज अ तुम्ही कोचिंग देता ह्या गोष्टीची, तुमच्या क्लायंट्सचे किंवा तुमच्या परिचयातले कुणी असं एक्झाम्पल सांगा की ज्याने मॅनिफेस्टेशनच्या जोरावर अशक्यप्राय गोष्ट मिळवली. ओके, असं काही एक्झाम्पल देऊ शकता का तुम्ही? अशक्यप्राय ॲज इन अशक्यप्राय असं प्रत्येकाची वेगळी असू शकते विषय. म्हणजे प्रत्येकाची गोष्ट अशक्य वाटणे हा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह झाला. मला हे अशक्य वाटतं म्हणजे तुम्हाला ते अशक्य वाटते असं असू शकत नाही. सो मी साधारण रिझल्ट्स काय आले ते जस्ट मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगते की कसं हे येतं. तर ह्या मॅनिफेस्टेशन हे सगळ्या गोष्टींमध्ये काम करतं. तसं म्हणायचं झालं तर हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, करिअर आहे, पैसा आहे. तर मी ॲज अ मनी निश घेऊन सुरुवात केली, कारण पैसा सगळ्यांना हवा आहे. माझ्या मेंटरनी सांगितलं की पैसा सगळ्यांनाच हवा आहे, सो यू बेटर स्टार्ट विथ मनी, असं झालं. पण त्याबरोबरच माझ्याकडे येणारे प्रत्येक माणूस फक्त पैशाकरता आला का तर नाही. तर काही जणं अशी होती की जस्ट हे म्हणतो ना आपण आनंदी राहायचे, भरपूर पैसा आहे, भरपूर गोष्टी आहेत, आनंदी राहायचे, यासाठी कोचिंगमध्ये आलेले. आणि ते राहायला लागले 3 महिन्याच्या कोर्सनंतर. आत्ता एकाचं मॅनिफेस्टेशनच पूर्ण होतंय असं वाटतंय मला एकदम डोक्यात आलं. एक जण माझ्याकडे आत्ता जॉईन झाले आहेत. त्यांनी त्यांचं सोनं गहाण ठेवलं आणि पैसे दिले मला, का तर माझा ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला हे करायचं आहे. आणि कधीही कोणतीही चांगली गोष्ट करताना लोक नावच ठेवतात पहिली. एवढा जबरदस्त विश्वास आहे. 5-5 वेळा पॉडकास्ट बघितला आहे त्यांनी माझा, आणि शी फॉलोज दॅट. आता त्यांचंही ते मॅनिफेस्टेशनच आहे, कारण त्या स्वतःच म्हटल्या, आणि मला ते आत्ता लक्षातही आलं की माझंही असं कुठेतरी सांगितलं जाईल
असं माझं हे, असं त्या म्हटल्या. आणि मला ॲक्च्युली त्यांनी जेव्हा हे सांगितलं ना, तेव्हा मला पण मनापासून असं वाटलं की लोकांचा विश्वास बसला आणि त्यांना ते करायचं माहिती आहे. आणि माझ्या एनर्जीचा इफेक्ट 4-4, 5-5 वेळा सगळे पॉडकास्ट त्यांनी पाहिले. त्याने इफेक्ट काय झाला तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना जे शक्य आहे ते केलं आणि एनरोल केलं. आता त्यांनी एनरोल तर मोठ्या ह्याला करायचं आहे त्यांना, म्हणजे त्यांनी सांगितलं की मला लाईफ टाईम मेंटरशिप हवी आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी खरं केलं. पण आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असतातच आपल्या. जेव्हा आपण काहीतरी करायला जातो तेव्हा प्रत्येक वेळी ओढायलाच जास्त लोक असतात. तसं त्यांच्याही बाबतीत झालं, ओढायला जास्त लोक आहेत. तरी सुद्धा त्यांनी मला जेवढे होते राहिलेले ते सगळे ट्रान्सफर करून मला जॉईन करायचं आहे. सो मी तर त्यांना असं म्हटलं, तुमची इच्छा आहे तुम्ही जॉईन व्हा, पैसे येतीलच आपोआप. असं आता त्यांनी ते म्हणजे असं होतं ॲक्च्युली. त्या जर मनापासून असेल ना तर ती मला एनर्जी कळते. मग तेव्हा मी अशा गोष्टी अडवत बसत नाही. मग ते पैसे त्यांच्याकडनं स्वतःहून येतात, हे मी बघितलं आहे. कारण ही व्हॅल्यू इन एक्सचेंज ऑफ व्हॅल्यू. कारण काय असतं, मी जेव्हा एखादी गोष्ट तेवढ्या प्रबळ इच्छेने सांगते ना तर मला त्यातनं काही मिळालेलं असलं की ती अजून वाढते एनर्जी. बरोबर, असंही होतं. कारण शेवटी आपण माणसं आहोत, हे कुठेतरी येतं. जगायला पैसा लागतो म्हणतो आपण, तसाच विषय आहे तो. त्यामुळे जेव्हा असं विचारायला येतात तेव्हा मी नाहीच म्हणते. मी स्पष्ट सांगते की इट्स व्हॅल्यू इन एक्सचेंज ऑफ व्हॅल्यू, एनर्जी इन एक्सचेंज ऑफ एनर्जी, असाच विषय असतो. पण त्यांचं मॅनिफेस्टेशन हे आहे की त्यांनी जस्ट इच्छा केली आहे की असं मॅडमनी माझं नावही घ्यावं. आणि ते असं माझ्याकडनं अचानक आलंय आत्ता. म्हणजे मॅनिफेस्टेशनचा प्रकारच होता. हो हो, म्हणजे असं काही डोक्यात नव्हतंही माझ्या खरं तर. त्याच्यानंतर मोठा एक हेल्थ रिलेटेड रिझल्ट जबरदस्त येतात ह्याच्यामध्ये. कारण ना तब्येतीला जे काही प्रॉब्लेम्स आपल्या फिजिकली होतात सगळ्या भावनांमुळे असतात, काहीही असू दे. ते तर आहेच, डॉक्टरही सांगतात ही गोष्ट. हो, प्रत्येक ठिकाणी नाही, काही ठिकाणी मानसिक नाही म्हणतातच की अर्धा आजार मानसिक असतो ना अर्धा शारीरिक असतो, काही काही स्पेशल आजार. हो, स्पेशल आजारामध्ये ते आहेच की. पण तो पूर्णपणे सुद्धा भावना असू शकतो. कारण वर्षानुवर्ष निगेटिव्ह भावना सबकॉन्शियसली मनामध्ये साठलेल्या असतात आणि त्या कधी बाहेर पडतच नाहीत. तेव्हा त्याचं रूपांतर काहीतरी डिस्कम्फर्टमध्ये होतं, कुठेतरी दुखतंय, काहीतरी होतंय, काहीतरी बॉडी पार्टमध्ये चेंज होतो. आणि मग त्याचा उत्तर हे असतं की रोग होतो. मग त्याच्यात सगळे प्रकारचे रोग येतात, फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स. म्हणजे BP डायबिटीज असू दे किंवा कॅन्सरपर्यंत असू दे, कुठचंही. पण तेही ह्याच्याने बरं होऊ शकतं. हे अनुभव वाचले आहेत, काही गोष्टी माझ्या स्वतःच्या आयुष्यातल्या आहेत, काही गोष्टी मी लोकांच्या क्युअर केल्या आहेत, असं सगळं. नाही, मी तुमच्या ह्या एक्झाम्पलला व्हॅलिडेट करू इच्छितो. कारण माझ्या लास्ट पॉडकास्टमध्ये डॉक्टर विराज भंडारी, जे स्पाईनचे डॉक्टर आहेत, त्यांनी सुद्धा हेच सांगितलेले. मुद्दाम मी डॉक्टरांचा रेफरन्स तो इथं देऊ इच्छितो. कारण एखाद्या डॉक्टरने बोलला तर आपण बोललो तर कदाचित लोकांना शंका वाटू शकते. डॉक्टरचंच बोलणं असं होतं माझ्याच पॉडकास्टमध्ये की तुम्ही जर जास्त विचार करता, निगेटिव्हिटी करता ना, तुमची स्टोर होते तुमच्या बॉडी पार्ट्समध्ये. तसं त्यांच्या केसमध्ये मणक्यामध्ये होतो. ते जेव्हा डोक्यावर हात ठेवतात त्यांना समजतं की तुम्ही जास्त विचार करण्याचं हे फळ आहे तुमचं मणके दुखी. तर तो बाहेर काढण्यासाठी ते पहिले मेडिकली आणि मेंटली ट्रीटमेंट करतात आणि मग ते ॲक्च्युअल थेरपीकडे जातात. सो ते एक व्हॅलिडेट झाले आज. राईट, अगदी खरं आहे ते. आणि कोचिंग कम्युनिटीमध्ये सुद्धा भरपूर यावेळेस डॉक्टर होते, ॲलोपॅथीचे डॉक्टर, हु आर डुईंग कोचिंग विथ स्पिरिच्युअलिटी. हे मी पाहिलं की बोथ वेज इट वर्क्स. तुमच्या मनामध्ये पहिलं आहे, त्यानंतर फिजिकल गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींची गरज आहे जगात, नक्कीच आहे डॉक्टर. पण हे जास्त आहे, हे मला म्हणायचे. फिलिंग्स खूप इफेक्ट करतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळेच काय काय जे रोग म्हणा, काही जे होतं, जेव्हा डोकं रिकामं होतं तेव्हा नको त्या गोष्टी डोक्यात येत राहतात आणि त्या रोज रिपीट मनामध्ये करून 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 त्याचा कुठेतरी असा इफेक्ट आपल्या शरीराच्या भागावर होतो. आता तुम्ही म्हणला त्याच्यातनं लक्षात आलं की बॉडी सेल्स, पेशी 120 दिवसांनी बदलत असतात शरीरामध्ये. मग आपण जे मनात बोलतो ना त्याप्रमाणे ते प्रोग्राम होत असतात. सो जेव्हा तुम्हाला बरं व्हायचं एखाद्या गोष्टीपासून तेव्हा तुम्हाला काय रिपीट करायला हवंय, जे हवंय ते रिपीट करायला हवंय. आपला अभिमानाने लोक असं सांगतात की मला हे होतंय, मला हे होतंय, मला हे होतंय. म्हणजे हे हळू असं होतं बऱ्याच ठिकाणी की मला हे झालंय, मग इन्शुरन्स आहे, मग मी तिथे गेले, मग ॲडमिटच करून घेतलं. मग हे पण तिथे जायची गरजही नाही आहे, इतकं आहे आपलं शरीर शक्तिमान
हे मी स्वतःच अनुभवले आहेत माझ्या आयुष्यामध्ये. माझे काही एम्स ठरवले, त्याच्यातनं केलं, गोष्टी झाल्या. माझे सख्खे काका डॉक्टर होते, तसाही प्रश्न नाही. मी सगळं त्यांच्या फक्त बोलण्याने लोक बरी व्हायची. कोकणामध्ये होते आणि हे मी अनुभवलेलं आहे. विशेष हे होतं, गोळी द्यायच्या आधीच अर्धी लोक बरी झालेली असायची. मग एवढीशी गोळी ती एक मानसिक समाधान असायचं आणि मग बाकी सगळं होऊन जायचं. आणि ती असते पॉझिटिव्ह एनर्जी. स्वतः डॉक्टरही हील करू शकतो. हो. आणि हे झालं पण आहे. मायग्रेन सारखं दुखणं 5 मिनिटाच्या हिलिंगमध्ये पूर्ण गेलंय माझ्याकडे, हे सांगायचं होतं मला. तर तुम्ही नाही, मी तेच विचार करत होतो की ही गोष्ट आपल्या दोघांच्या एक्झाम्पलपेक्षा कदाचित लोकांकडे खूप जास्त एक्झाम्पल असतील याचे, जे ते मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने नसतील बघत, परंतु त्यांना हे माहिती की त्यांनी असा चांगला पॉझिटिव्ह विचार केला. घरचा एखादा पेशंट होता, त्याची जगायची इच्छा होती आणि शेवटी तो झालाच, त्यांनी त्याचा दुर्मिळ आजार नीट केला. कदाचित आपल्यापेक्षा जास्त एक्झाम्पल ऑडियन्सकडे असतीलच. ओके, ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता काही लोकांच्या मनात अशी शंका येऊ शकते की ही अंधश्रद्धा पण असू शकते, किंवा याला काही सायंटिफिक पुरावा नाही आहे, काही तथ्य नाही आहे, डॉक्युमेंटेड नाही आहे, आणि असे कमेंट्स येतात सुद्धा. कसं आहे ना, पॉझिटिव्हिटी ही एक मुळात अनुभवाची गोष्ट आहे, बरोबर. तरी सुद्धा मला एक प्रश्न विचारावा वाटतं तुम्हाला की मॅनिफेस्टेशन, इच्छाशक्ती, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे जे याच्यावर काही सायंटिफिक स्टडीज, डॉक्युमेंट किंवा युनिव्हर्सिटीने काही केस स्टडीज केल्या आहेत का? हो, सगळ्याचं सगळं आहे. म्हणजे आता ते वाढू लागले रादर अजून. भारतामध्येच सगळ्याचा उगम आहे एक तर ह्या सगळ्या गोष्टींचा. ध्यान आपण म्हणतो, तर मेडिटेशनचा हे आपल्या भारतामध्ये आहे सुरुवात, बरोबर. पण त्याचे कोर्सेस US मध्ये जास्त आहेत. हा एक गोष्ट, म्हणजे मला स्वतःला जेव्हा करायचं असं मी विचार केला, तेव्हा जास्त मला बाहेरच्या देशांमध्ये याचे कोर्सेस दिसले. म्हणलं असं का असेल, असं एकदा मला वाटून गेलं. पण दॅट्स अ पार्ट. आता त्या गोष्टी बदलू लागल्यात, हळूहळू बदलतील. कारण महत्त्वाचा माणूसच खूप पॉझिटिव्ह ऑरामुळे आहे आत्ता भारतामधला, त्यामुळे सुद्धा गोष्टी बदलतात. आपल्या गोष्टी आपल्याच राहतील. हो, त्यामुळे आपल्याकडे येत राहतील. तर आता तुम्ही जे म्हटलात त्याच्यावर सगळ्यावर सायंटिफिक स्टडी आहेत. आपण जे इथे अनुभव म्हणतो त्याला आपण जादू असं म्हणतो, कारण आपण अनुभव घेतलाय. पण त्याच्या मागची सायंटिफिक स्टडी US मध्ये होत आहेत. असं थोडंसं झालंय. इथेही होतातच आहेत नक्कीच. पण आता आपण जसं मी थोडासा अजून एक्सप्लेन करून सांगते. आपण मंत्र जाप करतो, जपफल कसे लाभत तरी, असं माझं आई म्हणत असते, कुठल्या तरी पोथीमध्ये आहे हे. तर आपण जेवढं मनापासून तो जप करतो ना, त्याचंही फळ आपल्याला मिळतच असतं. फोकस, फिलिंग, हे सगळं त्याच्यावरच येतं. मन शांत, आपलं जास्त वेळ बसल्यावर मन शांत व्हायला लागतं. आणि रोज जर तुम्ही ते करत असाल तर तुम्हाला जे हवंय तर देवही देतो. करेक्ट. हे आपल्या पद्धतीमध्ये झालं. आता हे मंत्र होपोनोपोनो बाहेरच्या देशातनं आलाय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य. या 4 वाक्यांमध्ये काय पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्हली आपण बोलतो. तर हे पॉझिटिव्ह 4 शब्द जे आहेत त्याने तुम्हाला 5 मिनिटात रिझल्ट मिळतो. तो काय मंत्रच आहे. जप करा असं सांगितलंय. डॉक्टर ह्यू लेन यांचं आहे हे. 108 वेळा स्टँडर्ड प्रॅक्टिस असं म्हटलं जातं. आपण काय करतो, इथे सुद्धा वेगवेगळे मंत्र आहेत आपल्याकडे जप करण्याचे, ते जप करतो. त्यातूनही तोच फायदा आहे आणि तिथूनही ते फक्त सायंटिफिक आहे आणि हे आपण अनुभवातनं घेतो. सो इट्स बोथ द सेम. माझ्या आईकडनं अध्यात्म आहे. तर आईने मी जन्मायच्या वेळी लाखांनी हे केला होता आणि इच्छा काहीतरी अशी होती की जगात भारी काहीतरी करावं. त्याची सुरुवात आहे असं म्हणते मी. नाही आहे, म्हणजे ती मी तुम्हाला सांगितलं ना ऑफ कॅमेरा, मला तुमच्यासोबत ज्या गप्पा झाल्या त्याच्यातून तुमचा ऑरा समजला आणि तो कदाचित त्याच दिशेने चाललाय जे तुमची आई मॅनिफेस्ट करते. हो, आईनेच माझ्यासाठी मॅनिफेस्ट केलंय हे नक्की. रादर माझ्या भावासाठी सुद्धा, की गर्भसंस्कार म्हणतात ना, तेव्हा कोणी सांगायला नव्हतं पण तिने ते केलं. म्हणजे तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की काही नाही, आपल्याला काही नाही, राग येतोय गोष्टींचा, जप करायचा, उत्तरं मिळतात. ती एका जागी बसून लाखभर जप करायची तिच्या तरुणपणी. आता त्याचंच उत्तर आहे हे मला, म्हणजे ह्या गोष्टीच्या विरासतमध्ये आलाय. ते तसंच आहे ना, जे मिळालंय ते त्याच्याच मधनं मिळालंय. आपल्याला माहितीही नसतं आपण काय करून जातो. हे मी आईला म्हटलं. आता तिला माहिती नाही, तिने ते मेडिटेशन केलंय का, तिला व्हायब्रेशन्स यायची, म्हणजे अंगावर काटा येणे तिला सहज यायचा आणि त्याच्यानंतर तिला एकदम एनर्जेटिक फ्रेश वाटायचं. आता ती मला सांगते की तुझे मेडिटेशन म्हणतेस ते माझ्याबरोबर झालंय,
म्हणलं तुला ते कळलं नाही आहे की तुझ्याबरोबर ते झालं आहे, पण ती आनंदी कायम होती आयुष्यात, ती त्याच्याचमुळे आनंदी राहू शकली. कारण आजूबाजूचं वातावरण काही सगळं आनंदी ठेवणारं कधीच नसतं. बायकांच्या आयुष्यात तर बरेच विषय असतात आणि एकत्र घर असल्यावर अजून जास्त असतात. तर त्याच्यातून ती हे झाली आहे. फक्त तिने ते जगासमोर आणलं नाही, ते माझ्या थ्रू यायचं होतं मे बी, म्हणून माझं असेल सोर्स. म्हणजे मला ती बुद्धी देवाने दिली आहे, सो आय एम द सोर्स असं मी दरवेळी म्हणते की मला तसंच राहायचं आहे की ग्राउंडेड राहूनच गोष्टी करायच्यात, की हे मला मिळालं आहे, मग त्याचा उपयोग तरी व्हायला पाहिजे सगळ्यांना, असं एक हे होतं. पण मंत्राचं जे आहे ना, तर ती आम्हाला लहानपणापासून सांगत आली की ह्याचा जप करत जा. जेव्हापर्यंत मला कळत नव्हतं तेव्हापर्यंत मी जपच करत होते. आता मला हे सायंटिफिक पद्धतीने कळायला लागलं तर मी हा जप करायला लागले, कारण इमिजिएट रिझल्ट दिसतात असं. सो साधना आहे सगळ्याची, ते आहेच. हे एकदम मला सुचलेल्या गोष्टी आहेत या. छान, म्हणजे त्या प्रश्नाला एकदम परफेक्ट आन्सर दिल्यासारखं. जसं तुम्ही सांगितलं आता की परिस्थिती, म्हणजे तेव्हा त्या आईंची तुमच्या परिस्थिती तशी नव्हती, तरी पण त्यांनी ते ओव्हरकम करून मॅनिफेस्टेशन जोरावर तुम्हाला योग्य ते गर्भसंस्कार काइंड ऑफ गोष्टी केल्यात. आता परिस्थितीवर एक प्रश्न आहे माझ्या डोक्यात आत्ता आलाय की सपोज एखादा गरीब घरात जन्मलेला मुलगा आहे, तो सारखा दोष देत असतो की मी गरीबच आहे, माझ्याकडून काही हे होणार नाही, XYZ गोष्ट मी कधी करूच शकत नाही. हा त्या व्यक्तीचा जो विचार आहे हाच त्याला त्या परिस्थितीत ठेवण्यासाठी कारणीभूत करतो का? हो, म्हणजे आता काय असतं, आपल्या आजूबाजूनी सुद्धा वातावरण तसंच असलं की समहाऊ तसं राहण्याची शक्यता पण राहते. पण गरीब जन्माला आलाय म्हणून गरीबच मेलं पाहिजे असं नाहीये, कुठेच नाहीये. आता हे म्हणजे थोडक्यात तो परिस्थिती बदलू शकतो. हो, नक्कीच. आता खरं सांगायचं तर भारतावर ज्या लोकांनी राज्य केलं त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात. खूप लॉजिकल लोक त्यामुळे झाली आहेत. आपल्याकडे अध्यात्म आणि ह्या सगळ्या विषयांवर खूप रिसर्च आधीच झालेला आहे. नालंदा सुद्धा त्याचं एक एक्झाम, तिथे सगळं होतं, ते सगळं जाळलं गेलंय. कशासाठी जाळायला गेलंय? त्याच्यासाठी जाळलं गेलं, ज्ञान होतं ना ते. आणि मग हे पुढे जातील. हा कुठेतरी पण कधीतरी येतोच ना त्याचं सुद्धा. म्हणजे मुळात जे आहे ते जाणार नाही, ह्याच्यातनंच म्हणजे कसं यायला लागलंय बघा. म्हणजे आत्ता या सगळ्या गोष्टी इतक्या वर येत आहेत की हे आपल्याकडे मुळातच आहे भारतातल्या लोकांमध्ये, असं म्हणेन मी. शोध घेणं आवश्यक पण आहे. हां, शोध घेणं पण आवश्यक आहे, पण आणि ते होतं पण आहे आणि ते येणार पण आहे. त्यात अजून व्हॅल्यू एडिशन करताय सोसायटीमध्ये, लोकांचं कल्याण व्हावं आणि ह्या गोष्टी लोकांना पाहिजे त्या मिळाव्या. पण पुन्हा एक प्रश्न येतो की काही काही गोष्टी निगेटिव्ह गोष्टींना मॅनिफेस्टेशनचा वापर करून ॲक्वायर करण्याच्या पद्धती पण करू शकतात का लोक? म्हणजे फॉर एक्झाम्पल अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. थोडक्यात म्हणजे आपण असं म्हणू की एक गमतीशीर एक्झाम्पल, फार छान छान बोललो आता, थोडंसं गमतीशीर. समजा मला कटरीना कैफ आवडते तर मला तिच्यासोबत लग्न व्हावं. तर ही झाली अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. पण मी त्याचं नुसतंच मॅनिफेस्टेशन करतोय, आर्जवानी मला कटरीना कैफ मिळालीच पाहिजे वगैरे असं. तर मग हे कुठेतरी आपल्याला समजायला हवं का की कोणती गोष्ट अचिवेबल आहे, अचिवेबल नाही, आणि कोणत्या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन करू शकतो आपण? हो, हे समजायला पाहिजेच. कारण मग उठसूट येऊन काही म्हणेल, पण तुमची एनर्जी काय, तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही काय विचार करताय. एनर्जी मी त्याच्यासाठी म्हणते पहिल्यापासून. तुम्ही आत्ता 10,000 रुपये कमवताय आणि तुम्ही विचार करताय कतरिना कैफची माझं लग्न व्हावं, शक्य नाही आहे ते. म्हणजे ह्या जगामध्ये राहण्याचा हाच एक मोठा मुद्दा आहे की आता पैशाला महत्व आहे, जी माणसानेच दिलंय. करेक्ट. अगेन, मग जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही एक वेळ तो विचार करूही शकता, आय वुड से. पण लग्न संस्कृती पण अशी आहे की एकदाच करायचं आहे, त्यानंतर तुम्ही उगाचच विचार करत बसलात माझं तरी पण झालं पाहिजे कशाला, म्हणजे तर ते खूप अनरिअलिस्टिकच आहे. आणि असे विचार करणारे असतात पण ते उगाच वरवर बोलणारे असतात. असं सिरियसली कोणाला खरंच सिरियसली केल्यावर ते सिरियसली होतं. व्हॉट आय नो इज आपल्याला कुठूनही समोरनं गोष्टी येतात, नक्की येतात, पण आपण कुठे आहोत आणि आपण काय मागतो आहोत हा पण थोडासा, म्हणजे एवढा जास्त डिफरन्स असेल तर ते थोडासा कठीणही आहे ना. करेक्ट. थोडासा डिफरन्स मॅनेज होतो, हेल्प करतात त्या दिशेने वाटचाल करायला. परंतु काही गोष्टी जर समजा तुमचं पेट्रोल 200 किलोमीटर जाणं इतकंच आहे तुमच्या इच्छेचं, पण अंतर 500 किलोमीटरचं आहे, सो ते काय एक अनरिअलिस्टिक गोष्ट झाली. 500 सुद्धा नाही म्हणणार, 1000 अनरिअलिस्टिक होईल, 500 सुद्धा होऊ शकतं. कारण आपलं तुम्ही ऍक्च्युली त्याचं पोटेन्शियल सांगता. तेच खूप मनापासून असेल तर गोष्टी होतात, खरंच होतात. म्हणजे मे बी ते आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा होतात काही वेळा, असं पण असतं. पण अगेन
ह्या सगळ्या मागे जाण्यात काहीच पॉईंट नाही. मनापासून काय वाटतं हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे ना. उगं कोणतरी म्हणतंय म्हणून आपण काहीतरी वेगळीच इच्छा व्यक्त करायची, ह्याला काहीच अर्थ राहत नाही ना आत्ताच्या ह्याच्यामध्ये. माझं असं म्हणणं आहे, तुमच्या आत्म्याला काय हवंय हे समजायचा प्रयत्न जास्त करा. कारण काय ना, काही लोक मला अशी पण भेटली, मॅडम सगळं आयुष्यात आता काय मिळवू. अच्छा, मग आता काय करायला पाहिजे. मी म्हणलं स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे, नक्की कशामध्ये मला छान वाटतंय. सगळं आहे म्हणजे पैसा आहे, फॅमिली आहे आणि चालू आहे सगळं जसं रट्याक, म्हणजे नॉर्मल आयुष्य जसं आपलं चालू असतं तसं चालू आहे. पण तेच सगळं झालं का. आता मी माझंच म्हणजे जस्ट हे सांगायचं झालं तर, एखादी गोष्ट आपण मनापासून करतो, त्याच्यामध्ये आपण खूप रमतो आणि मग त्याच्यात किती तास गेले हे कळतही नाही. ही गोष्ट ज्याला मिळाली त्याला त्याच्या आयुष्यातलं ध्येय मिळालं, त्याच्या आत्म्याचा जो मेन हे आहे ना तो मिळाला असं म्हणेन. तो सगळ्यांना मिळाला नसेल तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे, त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. हां, असं कोणतं काम आहे की ज्याच्यात तुम्ही रमता, तहान भूक हरवते, हां, त्याचा शोध घ्यावा. ओके, फार छान छान बोललो. असं एक अँगल झालंय आपला. आपण एक थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊ की म्हणजे मॅनिफेस्टेशन कधी कधी कोणाचं कम्प्लीट होत नाही. त्याचं एक छान उदाहरण माझ्या डोक्यात येते सध्या. माझा एक रूममेट होता, त्याने इंजिनिअरिंग सोडली, त्याला स्पर्धा परीक्षा करायची होती. त्याचा प्रबळ इच्छा खूप जास्त इच्छा होती की त्याने अक्षरशः भिंतीवर लाल दिव्याची गाडी किंवा चांगले चांगले सुविचार असं वगैरे लावून ठेवलं होतं की मोटिवेशनमध्ये. पण झालं असं की त्याच्याकडून ते अजूनही क्रॅक झालेले नाही. तर मग त्याचं मॅनिफेस्टेशन चुकलं का, किंवा त्याच्याकडून काय कमी पडतंय. मग हे कसं समजेल की मी जो विचार करतोय तो बरोबर करतोय की नाही करतोय. हां, आता हे पण खरं आहे. जर आता तुमच्या आयुष्यात ते झालं नाही आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होणार आहे, ही गोष्ट असतेच. हे कुठे असतं. माझ्या स्वतःच्या बाबतीत 49.50% 12वीमध्ये 0.5ने माझी ॲडमिशन नव्हती होणार. एवढं वाईट होतं. म्हणजे मी खूप स्टुडियस होते. मी कधीच कोणत्या वेगळ्या विषयामध्ये नव्हते 12वीपर्यंत. मी फक्त अभ्यासच करायचे आणि म्हणजे माझी खोली होती, सगळं पसरलेलं असायचं आणि मी फक्त अभ्यासात असायचे. पण एवढ्या एका गोष्टीने माझं आयुष्य बदललं आहे. मला मिळालं इंजिनिअरिंगची ॲडमिशन, मी केलं इंजिनिअरिंग, सगळं झालं, चांगला जॉबही मिळाला, इच्छाशक्तीच्या जोरावर मिळाला. पण कर्मिक डेप्थ्स असतात आपली, कर्म हा एक पार्ट येतो आपला. जेव्हा तुमचं कर्म म्हणजे ते मागच्या जन्मीचं असू शकतं किंवा ह्या जन्मीचं असू, सबकॉन्शियसली DNA मधनं येतं ते सगळं, हे पण आहे. तर त्याच्यामुळे कधी कधी काही गोष्टी होत नाहीत. मग तुम्ही सकारात्मक जितके जास्त कंटिन्युअसली राहाल त्यानंतर ते बदलण्याची शक्यता पण असते. म्हणजे कर्म बदलता येतं का, तर होतेही बदलता येतं, पण तुम्ही कसे वागताय ह्याच्यावर आहे ते. अगेन म्हणजे जसं आपण आता डिस्कस केलं, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाच्या पुस्तकामध्ये ते बदललेलं सांगितलंय. हां, ती रियालिटी आहे. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाच्या पुस्तकामध्ये ते होऊन गेलेले आहेत. योगानंद परमहंस, ते मेडिटेशनचे मोठे प्रॅक्टिशनर होते. त्यांच्याच गुरुकडे एक जण होते, त्याला एक शिक्षा म्हणजे त्याचं काहीतरी कर्म होतं ज्यामुळे त्याला काहीतरी होणार होतं. ती शिक्षा त्याच्या गुरुनी स्वतःवर घेतली. म्हणजे काय, लाकडाने स्वतःला इथे जाळून म्हणजे हे जखम करून घेतली आणि त्या शिष्याची शिक्षा त्यांनी स्वतःवर घेतली होती. सो दिस इज व्हॉट कर्मा इज. का तर त्या शिष्यानी त्यांनी जे सांगितलं ते कायम फॉलो केलं होतं पूर्ण आणि तसंच्या तसं केलं होतं. त्याचं फळ म्हणजे दक्षिणा गुरुनेच शिष्याला दिल्यासारखी होती ती. तर असंही होतं आणि हे रियालिटीमध्ये झालेलं आहे. हे काही पुस्तकामध्ये वाचा, बेसिकली हे झालेलं आहे. म्हणून सांगते की कर्मही बदलता येतं. जसं की मी म्हणते की 80% ऑफ आवर लाईफ इज व्हॉट वी डू आणि 20% ऑफ आवर लाईफ इज कर्मा. म्हणजे थोडंसं आपल्या हातात नसतंही आयुष्यामध्ये, पण जे नसतं ना ते तुमच्या कर्मानी बदलता येतं, खूप चांगल्या कर्मानी. म्हणजे तुमचा देण्याचा दृष्टिकोन किती आहे, तुमची पॉझिटिव्हिटी किती आहे, तुम्ही लोकांना किती चांगल्या पद्धतीने बघू शकता, तुमच्याकडे वननेस म्हणजे आपण एनर्जी लेवलला सगळी माणसं एक आहोत, हा भाव तुमच्यामध्ये कुठे आहे. हा मला प्रॅक्टिसने यायला लागला. मला आता कोणत्या माणसाबद्दल दुःख वाटत नाही. तर त्यालाही चांगलं व्हावं, माझ्यापेक्षा चांगले असतील तर त्याचं अजून चांगलं व्हावं, ही भावना माझ्या मनामध्ये आपोआप येते. आता भरपूर लोक येऊन प्रॉब्लेम सांगतात, त्याचा परिणाम होत नाही, कारण तो ऑरा पॉझिटिव्ह तो देवानीच केला आहे. जे काही झालं आहे ते प्रॅक्टिसनी झालं आहे, पण ते आपोआप आता तेच मला हळूहळू उलगडे होतात की काय झालं आहे, कसं झालं आहे.
काहीतरी दैवी आहे ज्याचा उपयोग होतोय आणि त्याच्यासाठी माझा जन्म आहे मे बी, त्यामुळे मी ह्या गोष्टी करते, पर्पज ऑफ लाईफ असं. तर आणि हे रिसेंटलीच सगळ्या गोष्टी घडत गेल्या की मी एक वेगळी व्यक्ती होते, 2019 नंतरची मी एक वेगळी व्यक्ती आहे, त्याच्या आधीची एक पूर्ण व्यक्ती वेगळी होते. सो दीज आर टू, म्हणजे बदलू शकत नाही तसं जे म्हणतात त्यांच्यासाठी हे एक्झाम्पल आहे की पूर्ण बदलतं. भीती, स्टेज डेअरिंग नाही, कुठेही बोलायला समोरचा माणूस काय बोलेल ह्याने मी कधीच काही बोलायचे नाही कुणालाच, अगदी घरातही. आता माझं माणूस आहे, त्याला जर एक्सपेक्ट आहे मी बोललं पाहिजे, त्याने तुम्हाला कळेल की तुला प्रॉब्लेम काय आहे, तो बोलायला मला भीती वाटायची. समोरचा मला ओपनली सांगते की बाबा तू बोलल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तरी माझ्या मनात भीती असायची की मी कसं बोलू. हा विषय होता माझा. आणि मग कॉन्फिडन्स लोच होता त्याच्यामुळेच. आधीची माधुरी ही नव्हती. असं म्हणजे तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या जोरावर तुम्ही पुनर्जन्मच केला स्वतःचा. हां, असं आहेच की, बाळाच्या नंतर होतोच म्हणतात ना, तिच्या नंतरच हे सगळं बदल आहे. सो तो आहेच असंच म्हणेन मी. ओके. कसं आहे, चांगला ट्रेनर खूप महत्वाचा आहे ह्या सेक्टरमध्ये. कसं आहे, खूप झाले ट्रेनर मी खूप बघतोय मॅनिफेस्टेशनमध्ये, परंतु ॲप्रोप्रिएट रिझल्ट, सांगण्याची करेक्ट पद्धत, टेक्निक, ह्या गोष्टी कुठेतरी मिसिंग वाटतात. तुमच्याकडे एखादा व्यक्ती येतो ज्याला शिकायचं ही गोष्ट ॲज अ ट्रेनर, तुम्ही नेमकं कसे जडणघडण करता, त्याची कशा शिकवता या गोष्टी? ओके, पहिला तर माझा विषयच आहे, हे मार्केटिंग नाही, पण मी तुम्हाला जस्ट सांगते, इच्छा आहे ऐकून जाणून घ्यायची, म्हणजे तुम्ही नेमकं कसं पॉझिटिव्हली जाता पुढे. माझ्याकडे 100% रिझल्ट गॅरंटीड आहे. जर मी सांगते ते केल्यावर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार असं होणारच नाही. हेच मी प्रत्येकाला सांगते. तुम्ही जरी पैसे देत असाल तरी तुम्हाला ते करावं लागेल जे मी सांगते ते. नुसते पैसे देऊन काय मिळणार नाहीये, हे पण मी तितकंच क्लिअर करते की मी ह्याच्यासाठी आहे की मी करून घेणार तुमच्याकडनं. ते तुमची करायची तयारी असेल तरच हे सगळं वर्कआउट होत असतं. आणि तयारी पण मी करून घेते की तुमची नसेल तरी ती होते तयारी. तुमची फक्त एक विलिंगनेस पाहिजे, मला करायचंय. तो 100% रिझल्ट गॅरंटी, मनी बॅक गॅरंटी, आणि बोथ वेज लोकांना मिळतं प्रत्येक वेळी. आणि आय एम मॅनिफेस्टिंग फॉर माय क्लायंट्स, हे माझं ॲफर्मेशन आहे. आणि ते ॲक्च्युली घडताना मी नेहमी पाहते सध्या की मी ते तेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जीने बोलतीये ना सगळ्यांसमोर की आय एम मॅनिफेस्टिंग फॉर माय क्लायंट्स. माझ्याकडे जे येतील त्यांचं सगळंच चांगलंच होणार. माझ्या एनर्जीमुळे त्यांना पैसाही मिळणार, माझ्या एनर्जीमुळे त्यांची हेल्थही चांगली होणार. म्हणजे ही दोन गोष्टी मी येतात तुमच्याकडे, तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा एक हो तेच आहे ना, मेन मुद्दा तोच आहे मॅनिफेस्टेशनचा. आता त्यांची एनर्जी लो आहे म्हणूनच ते माझ्याकडे येत आहेत ना. मग त्यांनाच जर मी काही गोष्टी करून त्यांची एनर्जी वाढवली तर बरं, अगेन मी म्हणेन की 2 दिवसात वाढते का नाही, 10 दिवसाच्या कोर्समध्ये पूर्ण होतं का नाही, पण बदललेला जाणवतं. कारण ते एका वेगळ्या लेवलला असतात आणि 10व्या दिवसाच्या शेवटी मॅडम मी हे एका वेगळ्या पद्धतीने बघतीये माझं आयुष्य, असा मी विचारही नाही, मला होप्स तरी आले की मी हे करू शकते. आधी होपही नव्हते माझ्या आयुष्यात. एवढा बदल 10 दिवसात सुद्धा होतो, एका दिवसातच होतो. कारण मी गॅरंटीज पहिल्या दिवसापासून रिझल्ट अशीच देते. विश्वास दिसतोय एका दिवसातच रिझल्ट मिळतो, हीच गॅरंटी असते माझी प्रत्येक वेळी, आणि तो मिळतोच. जसं तुम्ही सांगितलं की पैसा मिळवण्याच्या दृष्टीने तुम्ही जास्त लोकांना प्रोत्साहन करतात किंवा काळाची गरज आहे ना, काळाची गरजेनुसार तुम्ही त्याला जास्त ट्रेन करता. जे तुम्ही शिकवता त्या व्यतिरिक्त फक्त मला तुम्ही असं सांगू शकाल का की एकच गोष्ट त्यातली की जी सर्वांसाठी फॉलो करायला पाहिजे जर झटपट श्रीमंत व्हायचं असेल किंवा पैसा चांगला कमवायचा असेल तर, एक फ्री टिप? तशा मी देते, सगळीकडे दिलेल्या आहेत. म्हणजे चांगला पैसा मिळवण्यासाठी मी काय करू शकतो मॅनिफेस्टेशनचा वापर कर्मासोबतच? हो, मनापासून विचार ना. आता तुम्ही म्हणजे असं होतं की मला नाहीच मिळत, ह्या एनर्जीमध्येच सगळे आलेले असतात माझ्याकडे की मी जॉब सर्च करायचा प्रयत्न करते, मला मिळत नाही आहे. मला सॅलरी एवढी हवी आहे पण मिळत नाही आहे. 2-3 वर्ष झाले मी आयुष्यात स्टक आहे, जॉब असलेले जात आहेत, असे विषय घेऊन येतात. तर मी हे म्हणते तुमच्याबरोबर झालं आहे, ॲग्रीड, ते तिथे सोडा आणि तुम्हाला काय हवं आहे तो विचार करायला सुरुवात करा. फिलिंगसुद्धा बदलली पाहिजे, विचारही बदलला पाहिजे, ॲक्शन बदलली पाहिजे, बिलीफ, फिलिंग, थॉट्स, बिलीफ, ॲक्शन, ह्या 4ही गोष्टी बदलल्या तर इमिजिएटली मग पैसाबद्दलची फिलिंग कशी आणायची, इमॅजिनेशनमधनं येतं. कारण आपण प्रत्येक गोष्ट पहिले इमॅजिन करत असतो. तर पैशाचा पाऊस पडतोय, जसं पाण्याचा पडतो तसा पैशाचा इमॅजिन करा ना. इमॅजिन करायला काय पैसे लागत नाहीत, ते इमॅजिन करा. इमॅजिनेशनमध्ये अजून आपण मेसेजमध्ये येतात ना आपल्या क्रेडिटेड ते इमॅजिन करा. 2-2 मिनटं, 1-1 मिनटं सुद्धा इमॅजिन, 30 सेकंड सुद्धा इनफ आहेत.
त्या दिवशी माझ्याकडे मी ज्या ज्या दिवशी करते त्या दिवशी माझ्या अकाउंटमध्ये पैसे असतातच, कुठूनही येतात. आणि ते बरं, हे माझ्याकडे नसतानाही हे प्रयोग करून बघितले आहेत मी, सगळ्याचे गॅरंटेड हे आहेत. त्याच्यामुळे आता ते मल्टिपल ह्याच्यामध्ये येतात, तेव्हा एक ह्याच्यामध्ये यायचं असं नाही. एक येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट, येणं मोठीच गोष्ट ऑब्व्हियसली येणारच. एक्झॅक्टली. सो मला पाहिजेत हे म्हणून तर बघा ना, मला मिळतच नाहीत ह्या फ्रिक्वेन्सीवर म्हणत बसलं तर तसंच होतं. मग मला पाहिजे आहे ही इच्छा असली पाहिजे आणि त्याच्यात मला मिळत आहेत हे हळूहळू येतं फिलिंग. पहिल्या एका दिवसात फिलिंग येतं असं मी म्हणत नाही, पण म्हणायला सुरुवात करा किंवा फील करायला सुरुवात करा. म्हणजे इमॅजिनेशनच्या स्वरूपात करायला सुरुवात करायची की पैसे माझ्याकडे येत आहेत आणि खूप छान एफर्टलेसली येत आहेत असं. मला रोज 2,000 रुपये मिळत आहेत असं लिहून 4,000 रुपये आत्ताच्या बॅचमध्ये लोकांना मिळत आहेत रोज. एक जण आहे माझ्याकडे आत्ता, ते रोज हे ॲफर्मेशन लिहित आहेत, रोज जॉबमध्ये आहेत बरं, रोज पैसे मिळत आहेत त्यांना. बिझनेसमध्ये तर मिळतोच पैसा, त्याचा काय हे नाही, पण जॉबमध्ये राहून मिळणं त्यांना रोज मिळत आहेत. रोज त्यांचं हे एक रिझल्ट आहे, मला ते पाठवतात, मी स्टेटसला सुद्धा ठेवते माझ्या. तर दॅट इज मॅजिक. मॅजिक म्हणजे काय, विचार विश्वास कृती एवढंच आहे तो. त्यालाच आपण मॅजिक म्हणतो बेसिकली, कारण मनापासून इच्छा आहे त्यांची, एनर्जी चांगली आहे, विचार करण्याची एनर्जीसुद्धा चांगली आहे. जेव्हा ती एनर्जी चांगली ठेवली की तुम्हाला ते मिळणारच आहे. पैसा पॉडकास्ट पाहून खूप जणांचे विचार सकारात्मक होतील, हा एक मोठा उद्दिष्ट आपला सफल होतोय. हो नक्कीच. एक जेन झी जी नवीन जनरेशन आहे आता 2000 नंतरची, त्यांचं एक फेमस वाक्य आहे बघा, ड्रीम इट गेट इट. आमच्या वेळेस जेन XY जी होती आमची, त्यांचं एक वाक्य होतं फेक इट मेक इट. म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट बोला पण नंतर ते होईल. किंवा आता हे जे म्हणतात ड्रीम इट मेक इट, तुम्ही स्वप्न बघा ते होईलच. हा सुद्धा मॅनिफेस्टेशनचाच प्रकार आहे. हो ते आहेच की. आत्ताची मुलं ना खूप फोकस्ड आहेत, मला तेच बोलायचं होतं. आहेत माझ्याकडे सांगू का, 9वीची एक मुलगी आहे माझ्या मुलीच्या शाळेतली आहे, शाळेतलीची बहीण आहे साडी. तर तिला माझं पहिलं सेशन आवडलं म्हणून तिने जॉईन केलं. एका दिवसात 1 किलो वजन वाढलं. म्हणजे तिला त्याच्याबद्दल काहीतरी करायचं होतं, मे बी माहिती नाही मला, पण शी इज युजिंग दॅट. 9वीच्या मुलीला हे कळू शकतं, 10वीच्या मुलीला हे कळू शकतं. एज बघा ना कुठेपर्यंत आले थिंकिंग. एक्झॅक्टली. हे मला नव्हतं कळत, तिला कळतंय. ह्या मला जास्त हे झाला. अजून एक हे म्हणजे माझ्याकडे एक मेडिकल आहे, नीट दिलेली एक्झाम दिलेली आहे, तर तिचंही क्लिअर आहे, मला ॲडमिशन मिळणार आहे. फक्त अजून मी काय करू ह्या पद्धतीमध्ये ज्यांनी मला जसं हवं आहे तसं होईल. म्हणजे मला कोणताही प्रयत्न सोडायचा नाही आहे ते मिळण्याच्या. एक्झाम झाली आहे पण मला पॉझिटिव्ह थॉट्सच द्यायचे आहेत त्याच्या बाबतीत. त्यासाठी सेशन जॉईन केले, पर्सनल सेशन करते ती. सो हे मला त्याच्याने कळलं की फोकस केवढा आहे आत्ता, मला मिळणार आहे हे तिला कॉन्फिडन्स आहे. तर हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. मला मिळणारच आहे हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. पण गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्याला मिळणारच आहे आणि हीच थिंकिंग तुम्हाला सगळं काही मिळून देऊ शकते. येस. आणि त्यातूनही इन केस 1% शक्यता असते न मिळण्याची, पण ते त्याच्यापेक्षा जास्त चांगलं मिळण्यासाठी असते ती. सो हेही तितकंच डोक्यात ठेवलं पाहिजे की जर किंचित छाने काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगलं मिळणार आहे, म्हणून तो प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आहे. इतकं ते इझिली घेता आलं पाहिजे, इतकं पॉझिटिव्हली घेता आलं पाहिजे. बरोबर आहे. कदाचित तो माझा मी जो प्रश्न विचारला ना की त्याने लाल दिव्याची गाडी भिंतीवर लावली आहे पण स्टील त्याला ती गोष्ट मिळाली नाही, त्याला हे वाक्य पण खूप मोटिवेशन देऊ शकतं आपला पॉडकास्ट की कदाचित तुला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळणार आहे. यू जस्ट ट्रस्ट द युनिव्हर्स. म्हणजे तू, माझ्या ओळखीमध्ये फ्रेंड्स आहेत जे ह्याच्यामध्ये नाही, स्वतःची कंपनी आहे त्यांची आता. बघा, MPSC UPSC क्रॅक नाही झाली पण स्वतःच्या कंपनी CEO लेवलला काम करतात. सो सेम एज म्हणजे 30मध्येच असं. सो असं होऊच शकतं. ते काहीतरी चांगलं होणार होतं म्हणून ते झालं नाही. इन शॉर्ट म्हणजे एकतर कसं ना, ऑडियन्सला काय माहीत की तुम्हाला ती फिलिंग जाते की नाही, कारण मला खूप पॉझिटिव्ह फील होतं गप्पा मारताना. आम्ही मुद्दाम काळे कपडे घातले का माहिती, एकच कारण याचं, ब्लॅक रंग सगळी एनर्जी शोषून घेतो आणि मला समोरून पॉझिटिव्ह एनर्जी येते. आज मी तुमची सगळी चांगली एनर्जी शोषून घेते, गमतीचा पार्ट. पण पॉझिटिव्ह असणं माणसाचं किती प्रभाव पाडतं. कारण तुम्ही जे एक्झाम्पल दिलेत, माझ्या जे प्रॉब्लेम चालू आहेत सध्या माझ्या लाईफमध्ये, त्याला पण मी ते अप्लाय कसे करता येईल मॅनिफेस्टेशनच्या जोरावर.
हे मी आता स्वतःहूनच, जरी तुम्ही पैशाचं एक्झाम्पल दिले परंतु माझ्या हेल्थ रिलेटेड मला काय करता येईल का, हे सुद्धा सगळं इंटरलिंक्ड आहे. हो सगळं. आणि एकावर केलं म्हणजे ते सगळ्यावर करण्यासारखं आहे, तसं काय नाहीये फक्त पैशावर करा असं नाहीये. मी तो एक मार्केटिंग निश आहे मनी, कारण तो गरजेचा आहे, लोकांना पैसा पाहिजे आहे, त्यामुळे तो विषय. पण त्याच्याबरोबर तब्येत जसं म्हणलं मी इथे सगळंच सांगितलं. प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असू शकते, कोणाची तब्येत असू शकते, नाती पण आहेत. तुम्ही मनापासून पॉझिटिव्ह विचार केला एखाद्या माणसाबद्दल, तुम्हाला तो समोरचा माणूसही चांगला येऊन बोलतो. आपण लेडीजचा विचार करू, प्रश्न मुद्दाम स्पेशल लेडीजसाठी घेतो की घर बदलून जेव्हा नवऱ्याच्या घरी येतात तेव्हा त्यांना खूप सरप्रायझिंगली नवीन नवीन गोष्टी माहीत होतात, किंवा कधी कधी नवरा व्यसनीच निघाला, किंवा कुठला मोठा आजारच निघाला, किंवा घराचं वातावरण काही बरोबर नाही, ह्या गोष्टी कळायला लागतात. ती मुलगी जी नवीन नवरी म्हणून त्या घरात गेली आहे, तिला समजा अशी परिस्थिती अनुभवायला भेटते, मॅनिफेस्टेशनच्या जोरावरती तिथली परिस्थिती कशी बदलू शकते? पॉझिटिव्हली म्हणजे विचारच तसे चांगले करून. आता समहाऊ म्हणजे असं म्हणायचं झालं तर समोरचा माणूसही तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीने चेंज होतो, पण प्रयत्न खूप लागतात, त्याला वेळ लागू शकतो. मी असं म्हणत नाही 2 दिवसात. तर तुमचे जर सकारात्मक आणि चांगलेच विचार असतील तर कोणीच काही येऊन करू शकत नाही. त्या दिशेनेच म्हणजे आता एखाद्या माणसाबद्दल असं त्या माणसाने माझ्याशी चांगलं वागावं असं तुम्ही मनापासून इच्छा करत असाल तर ती रोज करायची आहे. आणि माझं काही चुकलं असेल तर मी सॉरी मनातल्या मनात, त्यांना जाऊन बोलायची गरज नाही, मनातल्या मनात म्हटलं की मला सॉरी म्हणायचं आहे आणि मीही त्यांना माफ करते, त्यांनीही मला माफ करावं अशी माझी इच्छा आहे, आणि मला इथेच सगळं सोडून द्यायचं आहे. आणि आउटपुट काय हवं आहे तर माझ्याशी त्यांनी चांगलं वागलं पाहिजे, एवढंच. मी बघितलं आहे हे होताना, चांगलं वागतात पण ते रेग्युलर झालं पाहिजे, म्हणजे हळूहळू ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे पण जाते. कार्मिक लेवल डेप्ट्स असतात, हे सगळ्या गोष्टी जेव्हा होतात आयुष्यामध्ये, आता ते PLR म्हणून एक प्रकार असतो, आकाशिक रेकॉर्ड एक प्रकार असतो, त्याच्यातनं कळतातही हल्ली असं हे आहे तसं. पण आपणच काहीतरी आपल्या समोरच्या माणसाला जेव्हा काहीतरी केलेलं असतं त्याचं उत्तरच काहीतरी अशा प्रकारे मिळत असतं कुठेतरी, असं पण मी जाणवते. म्हणजे आपल्या मनाप्रमाणे जर एखादा माणूस वागत नाही आहे त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारणं असतात, आणि खूप डीप कारणं असतात ती. आणि थोडाफार रिसर्च चालू आहे त्याच्याबद्दल आता माझाही, म्हणजे असं नाती चांगली करण्याकरता काय काय करता येऊ शकतं या दृष्टीने मी प्रयत्न करते की सगळ्यांशीच चांगलं राहावं. आणि काय असतं ना, मेनली ना बाकी सगळ्यांशी चांगलं असतं, घरातल्याच लोकांची गोंधळ असतात सगळ्याचे, बरोबर. ते कुठेतरी समजूत ह्या विषयीच होऊ शकतं, पण समजूत घेऊनही जेव्हा होत नाही तेव्हा तो कार्मिक पार्ट असतो, आणि तो योग्य वेळी समजला तर त्याच्यातनं काहीतरी ऑप्शन निघू शकतात. आणि समजायचं नसेल तर नाही पण होत, तेही एक वेगळं आहे, पण ते खूप डीप लेवलला जाण्याच्या गोष्टी आहेत, असं आहे. वरवरून तर ही गोष्ट समजते. पण आपण मनापासून सॉरी म्हटलं ना त्या माणसाला, मनातल्या मनातही, तरी त्याला ती एनर्जी पोचते. मी एनर्जी हे पहिल्यापासून जे म्हणते ना ते तेच आहे. जरी आपली चूक नसली तरी आपण सॉरी म्हटल्याने आपल्याला भूक नाही पडत, त्यामुळे ते म्हटली तर समोरच्याला ती एनर्जी पोचते आणि तो माणूस चांगला वागू लागतो, हे आहे. पण अगेन इट्स अ प्रॅक्टिस, एका मिनिटात होईल असं नाही आहे हे. पण मेनली असं सासू सासरे आणि नवरा आणि नवऱ्याच्या घरचे ह्याच्यामध्ये हे बरेच प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येक घरात असतात. आणि एक तर क्लिअर बोलणं पाहिजे, नाहीतर मग मनातल्या मनात सॉरी तरी म्हणायला यायला पाहिजे, असं काहीतरी. ह्या 2 गोष्टी वर्कआउट नक्की होतात आणि मी ते नेहमी पाहते. पण अगेन विलिंगनेस टू डू दॅट हा पण एक विषय असतो की मला करायचं आहे का. रोज करायची हे होत नाही प्रत्येकाला. रोज काय करायचंय, त्यांना मी कशाला रोज माफी मागू मनातल्या मनात सुद्धा, हा इगो असतो. तो जाईपर्यंत कठीण होतं ते. मलाही हे अनुभवलंय, मलाही इगो येतो, मी का करू असं होऊन जातं. पण जेव्हा त्याच्या पुढे जाईन तेव्हाच उत्तरं मिळतील, असं आहे. बरोबर. मग रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. इंडियन लोक ना सेलिब्रिटींना आपला आयडल मानतात. हो, ठीक आहे. तर त्यांचेच काहीतरी मुद्दा म्हणून एक्झाम्पल घेतो मी की शाहरुख खान म्हणतो आपण, की त्यांना पण ओरडून सांगायचं होतं की एक दिवशी मी या बॉलिवूडचा किंग बनणार वगैरे. किंवा कृती सनन जिने लिहून ठेवलं होतं की मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे, ही लिहून ठेवण्याची एक प्रक्रिया आहे. किंवा आलिया भट आणि रणवीर कपूर. आलिया भट लहानपणापासूनच म्हणायची की मला रणवीर सोबतच लग्न करायचंय. बरं. सो हे एक मॅनिफेस्टेशनचेच काही एक्झाम्पल आहेत. म्हणजे लिहून ठेवणे, सारखं त्याचाच विचार करणे, आणि मी आता सांगितलं जसं की ओरडून सांगणे, म्हणजे एक्सप्रेस आतल्या आत बाहेर
किंवा रायटिंगमध्ये. सर ह्या पण काही टॅक्ट आहेत की आपण त्या करू शकतो? हो हो हो, हे पण आहेच की. पण काही लोकांच्या आयुष्यात, आता ते मला एकदम लक्षात आलं, काही लोकांच्या आयुष्यात ते मॅनिफेस्टेशन फॉलो नसतात करत, पण गोष्टी होत असतात. हा पत्ताच नसतो की मी मॅनिफेस्टेशन करतोय, पण त्यांच्या आयुष्यात होत असतात. हे पण होत असतं. दॅट इज देअर कर्मा. म्हणजे मे बी तो ओल्ड सोल, म्हणजे मागच्या जन्मातले चांगले कामं घेऊन, चांगलंच घेऊन आलेत खूप, असं आहे. आणि मग त्याच्यापुढे सक्सेस एवढंच त्यांना हे होतं. पण त्याच्यापुढे त्यांचं काम करायची पण तयारी तेवढीच असते. म्हणजे मन लावून करतात तेव्हाच ते होतं. मग तेव्हा ते मॅनिफेस्टेशन करतात असंही मी म्हणत नाही. काही लोक खूप मनापासून काम करतात, लॉजिकली केलं तरी मनापासून करतात आणि त्यांनाही मिळतं. नाही मिळत असं नाही आहे. पण जेव्हा बऱ्याच जणांना हाच प्रॉब्लेम होतो की मनापासून करते पण मिळत नाहीये, तिथे मॅनिफेस्टेशन जबरदस्त काम करतं. आणि मग ते आरशात बघून करणं किंवा स्वतः ओरडून बोलणं, हे स्वतःलाच कमांड दिली आहे ना आपण. ते मॅनिफेस्टेशनच आहे. हे बॉलिवूडचं मेजर आहे की काहीतरी मनातली खूप मोठी इच्छा त्यांनी बोलली आहे आणि ते झालं आहे. असंच आहे. शाहरुख खानच्या आयुष्यात तर एक मोठा 16 वर्षी आईवडील जाणे हाच एक मोठा धक्का होता. त्याच्यातून तो हे करत एवढा मोठा, त्याच्यामुळे सुद्धा तो एवढा मोठा बनलाय असं मी म्हणेन. ते स्वतः सुद्धा ते म्हणत असतात कुठे कुठे. बरोबर, सर्वांना माहिती आहे ती गोष्ट. हो, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुद्धा, आणि त्यात नाटकाचा बॅकग्राऊंड त्यांच्या इथे होताच. ते बघून 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 इमॅजिनेशनच इतकं झालं असेल की ते छानच जमलं त्याला करायला असं त्याच्या बाबतीत. तर ते एक आहेच मोठं एक्झाम्पल, अगदीच आहे मॅनिफेस्टेशनचं. पण अगेन त्याला ते माहिती आहे नाही माहिती आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. सो इट इज अ पार्ट ऑफ युअर कर्मा ऑल्सो असं म्हणतो. थोडक्यात ते कर्माच्या ॲडमध्ये मॅनिफेस्टेशन चालूच असतं. हो, एक्झॅक्टली. मला हे संपवा वाटत नाही. विचार करतोय की मला थांबायचं वेळेची मर्यादा आहे, पण मी संपवू कसं, ही न संपणारी गप्पा आहे. कारण प्रत्येक जण चांगला विचार करतो, प्रत्येकाला चांगलं व्हावं आपलं असं वाटतं, किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचं. कदाचित हा पॉडकास्ट एक व्हॅल्यू ॲडिशन पण आहे आणि त्यांना पण हेल्प करणारा पॉडकास्ट. हा पॉडकास्ट ज्यांच्याकडे पोहोचेल ना, त्यांनी पण काहीतरी मॅनिफेस्ट केलं असेल की बाबा माझ्या लाईफमध्ये मला चेंजेस करायचे पण मला की सापडत नाही. कदाचित तुमचं प्रोफाईल त्यांना हेल्प करू शकतं. सो नक्कीच माझ्या ऑडियन्सला मदत करा आणि ते तुमच्याशी जोडले पण जातील अशी अपेक्षा करतो. कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळवायचं आहे आणि ते मिळवण्यासाठी मॅनिफेस्टेशन एक चावी, ती आपण शेअर करा अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एखादा नवीन दमदार एपिसोड घेऊन येऊ अशी एक माझी सुप्त इच्छा आहे. मी आत्ताच मॅनिफेस्ट करून टाकतो. कारण ते तुमच्यासोबतच असावा, कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना ते रिलेटेबल एक्झाम्पल ते खूप आवडलं मला. सो खूप खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून माधुरीची. पुन्हा यावी अशी अपेक्षा करतो. तुर्तास थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद.